तर आज होता पोट्टे आमच्या इथं हळदीचा कार्यक्रम. आणि हळदीचा कार्यक्रम म्हटल्यावर आपले पोट्टे काय गोट घेतात काय, गप मजा करू राहिले ते ना. पण थांबा, तुम्हाला असं मधातून पाहिले मजा नाही. मी दाखवत तुम्हाला सुरुवातपासून, तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या. सगळ्यात पहिले तर सगळे जय महाराष्ट्र मित्रांनो. आज डायरेक्ट 1 महिन्यानंतर आपण ब्लॉग टाकू राहिलो. त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही कमेंटमध्ये धपाधप गोटे फेकून मारा. तर आज होती आमच्या इथं आमच्या आत्याची हळद. तर त्याच्यासाठी सगळ्या पोट्टेली घेऊन निघालो डायरेक्ट सामान आणाले. आता सामान आणता आणता उराल ते आपल्या पोट्टीची घाण. तर मग त्याच्यासाठी उराल ते आपले पोट्टे मनामध्ये स्टॉप. मग काय कसं तरी आपण सगळ्या पोट्टे मिळून आणलं सामान मंडपापर्यंत. मग थोड्या वेळानं मस्त बसवल्या पंक्ता. मग त्याच्यानंतर आपण बी जेवून घेतलं चांगलं टाईट. आणि कसं आहे भाऊ, पंक्ता म्हटल्यावर मग खाप्याची है काही नसते. मग काय आपली गळी मस्त वाढू राहिली ते आपल्याला. मग काय टाईट जेवून घेतलं. आणि मग मस्त हळदीचा कार्यक्रम होता थोड्या वेळानं. मग जेवण झाल्यावर मस्त आरामात खुर्चीवर बसून घेतलं. मग जराक बऱ्यानं आपले गळी बसले होते पंक्तीत. तर मग मी म्हटलं बाई येईल मी वाळतो. तर मग येईल म्हटलं टाईट घ्या जेवून, मग नंतर नाचा लागते. सगळे इथे जेवण अटपल्यावर लावले मग डीजेवर गाणे. मग काय आपले पोट्टे ऐकतात दपादप नाचायला चालू झाली नाही. मग काय तिकडे झाली नवरीला हळद लावणं. तर मग तिकडे आलो आम्ही. पहिले फोटो काढून घेतले, नंतर रील बनवायची होती म्हणून मग पोट्टे आपले नाचू राहिले ते धपाधप तिथं स्टेजवर. मी म्हटलं बाबा एवढे मोठे पोट्टे स्टेजवर नाचू राहिले, स्टेज तोडतात की काय. पण स्टेज होतं लय धट. तर मग ते काही तुटलं नाही. मग काय आपल्या ज्ञानू अक्काचा आणि गायत्री अक्काचा एवढा फोटो काढून दिला. आणि आपले सगळे पोट्टे पहिले नाचाले डायरेक्ट. मग काय हळदीत मजा करायला लागते म्हणून मग हे फोम मशीन आणली. मग काय पोट्टे डायरेक्ट शॅम्पूच्या फेसातच नाचायला चालू झाले ना. आणि आता एवढं मोठं लग्न आहे म्हटल्यावर नवरीच्या भावाला तर व्हिडिओ घ्यास लागेल ना. नवरीचा भाऊ गपाला नाचू राहिला ना. मग काय 1-1.5 तास मस्त नाचून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर होतं आम्हाला अंजनगावले जाणं. काऊन की लग्न अंजनगावलेच होतं. मग त्याच्यासाठी तिघही बसलो मस्त गाडीवर. काऊन की सामान द्यायला होतं समोर. तर मग त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं अंजनगावले. मंगल कार्यालय झाल्यावर सगळ्यात पहिले तर मस्त सामान खाली करून घेतलं आपल्या पोट्टेनं. मग काय उद्या डेकोरेशन होतं आपल्या भावाचंच. तर मग त्याच्यासाठी मग लावणं चालू होते मस्त फुलं. काऊन की उद्या या नवीन सामानाची बवणी पाजा. मग कसं आहे तर उद्या झलकार लग्न. त्याच्यानंतर मग रात्री काढू राहिले ते ही रीला. तर मग येईल मस्त रीला काढू दिल्या. आणि करतो म्हटलं आजच्या ब्लॉगला एंड इथंच. तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा पोट्टीवर लवकरात लवकर.